हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण उरलेल्या कांद्या पोह्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी हे उरलेले 2 वाट्या पोहे आहेत माझ्याकडे। बरेच वेळा पाहुणे येतात आणि अशा पद्धतीने कांदे पोहे उरतात। हे पोहे पुन्हा गरम केले तरी तितकेसे टेस्ट लागत नाहीत। पाण्याचा शिंतोडा मारला आणि परत फ्राय केले तरीसुद्धा याची टेस्ट छान लागत नाही। तर हे वेस्ट होतात, तर आपण हे वेस्ट करणार नाही आहोत। तर याच्यापासून जबरदस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तर हे सगळे पोहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। तर याच्यामध्ये मिरच्या आहेत, मीठ आहे, त्याच्यामुळे दुसरं आपल्याला काही घालायचं नाही आहे। तर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 2 वाट्या पोहे होते। मीठ घालत आहे मी चवीनुसार, कारण याच्यामध्ये कांद्या पोह्यामध्ये आधीचे मीठ आहे। तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मिठाचं प्रमाण ठरवा आणि हे असं फाईन मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त वाटून निघले आपलं हे मिक्सरवरती। तर हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। तर याच्यामध्ये आपण दुसरं काही ॲड करणार नाही आहोत, कारण मिरच्या होत्या कांदे पोह्यामध्ये, त्याच्यानंतर शेंगदाणे होते, कढीपत्ता होता, कोथिंबीर होती। तर थोडंसं मिक्सरचं भांडं भिजवून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता जस्ट बाइंडिंगसाठी 3 चमचे रवा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। जाडा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता आणि रवा घातल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर तुम्हाला या स्टेजला याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर करू शकता। मी सिंपल प्लेनच ठेवत आहे। तर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं हे रेस्ट करू द्यायचं आहे। तर 10 मिनटानंतर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। तर परफेक्ट झालेला आहे। आता डोस्याचा तावा घेत आहे मी। कुठलाही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता तुम्ही याच्यासाठी, किंवा सिम्पली आपला जो पोळ्या बनवायचा तावा असतो तोही वापरू शकता। तर याला मी छान तेल लावून घेत आहे, म्हणजे आपला जो हा नाश्ता आहे तर या ताव्याला चिपकू नये। आता याच्यामध्ये बनवायच्या जस्ट आधी 2 चिमूट खायचा सोडा घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बनवायच्या जस्ट आधीच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता तावाही आपला चांगला गरम झाला आहे। आता बॅटर एकदा ढवळून घ्यायचे आणि पळीभर बॅटर मी या ताव्यावरती घालणार आहे। तर बघू शकता पळीभर बॅटर मी घातलं आहे, पसरवायचं नाही काही नाही। जस्ट थोडे बारीक कापलेले टोमॅटोच्या फोडी याच्यावरती पसरवून देत आहे मी। त्याच्यानंतर कांदा बारीक कापलेला तोही याच्यावरती पसरवून देत आहे आणि त्याच्यानंतर मी बीटचे काही लांब लांब काप केलेले आहेत। तर ते बीटचे काप देखील आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत। तर दिसायला अट्रॅक्टिव्ह तर दिसतंच आणि खायला देखील मस्त लागतं। तर आता आपल्याला झाकण ठेवून हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वरची बाजू पूर्णतः कोरडी झाली पाहिजे इतपत आपल्याला झाकण ठेवून हे छान भाजू द्यायचं आहे। आता झाकण काढलं आहे मी, बघू शकता वरची बाजू चांगली कोरडी झाली आहे आणि थोडंसं तेल सोडत आहे मी आणि 1 मिनिटानंतर हा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। एका साईडनी भाजला तरी चालेल, पण मी दुसऱ्या साईडनी देखील भाजून घेणार आहे। तर हलक्या हाताने आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित शिजायला हवं, जर तुम्ही घाई केली तर मग याचे तुकडे पडतील। तर व्यवस्थित सगळीकडनं शिजलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही याला आलटू पलटू शकता। तर बघू शकता दोन्ही साईडनी मी भाजून घेतलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत। तर या बॅटरपासनं जेवढे बनतील तेवढे पॅनकेक आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खायला देखील तितकंच मस्त लागतं। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला देखील बनवू शकता। शिळे कांदे पोहे खाण्याऐवजी त्याच कांद्या पोह्यांचा वापर करून अशा पद्धतीची युनिक रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि बनल्याच्यानंतर मला सांगा कशी बनली ते। रेडी झाली आहे आपली ही रेसिपी उरलेल्या कांद्या पोह्याची। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।